तिने आपल्या समोर विषय मांडते, शेतीतून समृद्धीकडे शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग। गंगामाई पाहुणी आली गेली घरट्या तरावून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्या तरावून, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, अरे या शेतकऱ्याच्या पाठीवरती थाप मारून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। मित्रांनो, शेतकऱ्याला राजा का म्हटलं जातं माहितीये? कारण पाऊस पडू दे अगर न पडू दे, पीक येऊ दे अगर न येऊ दे, पण शेतकऱ्यानं शेती करणं सोडलं नाही। कारण मी एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा गहू पेरलाय का? तो म्हणाला यंदा गव्हावर कीड पडण्याची शक्यता आहे म्हणून गहू नाही पेरला। मग म्हणलं यंदा मका तरी पेरलाय का? तर तो म्हणाला यंदा पाऊस पडण्याची शक्यता नाही म्हणून मका नाही लावला। मग म्हटलं यंदा केलंय तरी काय? तो म्हणाला यंदा कसलंच दुःख पत्कराचं नाही म्हणून काहीच पेरलं नाही। असं कधी शेतकऱ्यानं म्हणलेलं दिसून आले नाही ना। कारण सतत सतत संकटाशी लढतात त्याला शेतकरी म्हणतात। मित्रांनो, बांधावरची पाबळी सुद्धा गद्दार झाली आहे। तिने शेतकऱ्याचा जीव घेण्यासाठी एक फांदी राखून ठेवली आहे। ज्या वेळेस त्या फांदीला शेतकऱ्याचं शरीर लटकत असतं त्यावेळेस बुजगावण्याशिवाय रडणार कोणी ते नसतं। मित्रांनो, आज कर्जमाफी केली, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिला म्हणून उपकाराची भाषा करणाऱ्या काही मंत्री महोदयांपैकी आताच काही दिवसांपूर्वी एका मंत्री महोदयाने मुक्तपणे उधारली की तुरीला कितीही भाव दिला तरी साले रडतातच। या भाषेमध्ये त्यांनी शेतकऱ्याची उलगडा केली। यावर एक पत्रकार शेतकऱ्याच्या मुलाकडे जातो, त्याला म्हणतो, आताच काही दिवसापूर्वी एका मंत्री महोदयाने आपल्याला साला म्हणून संबोधले, यावर तुमचे काय मत आहे? त्यावर तो शेतकऱ्याचा मुलगा हसून म्हणतो, खरंय खरंय साहेब, आम्ही असल्या लोकांचे सालेच आहोत। कारण ज्या मातीची मशागत करतो, जिला आम्ही घाम गाळतो, तिला आम्ही आमच्या आईचा दर्जा देतो। आणि जर का ज्या मातीशी नतमस्तक होऊन सरकार सारख्यांना आनंद करत असतील तर खरंय आम्ही असल्या लोकांचे सालेच आहोत। मित्रांनो, शेतकरी आत्महत्या का करतो? कारण आपण पाहिलंय 2019-20च्या कोरोनाच्या छत्रछायाखाली दारूच्या दुकानात 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। पोलीस बंदोबस्तात देखील दारू विक्री केली जात होती। आणि जर का त्याच देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून तो रस्त्यावर फेकून द्यावा लागत असेल तर त्या देशामध्ये शेतकऱ्याची प्रगती आहे? आपण सर्वांनी पाहिले आहे, पोलीस बंदोबस्तात दारू विक्री केली, कोरोनाच्या छत्रछायाखाली अख्खं जग घरामध्ये ठप्प झालं, माणूस माणसामध्ये नव्हता, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली। आणि या विदारक परिस्थितीमध्ये स्वतः राबून आपल्या हाडाचं कान करून रक्ताचं पाणी करून प्रत्येकाच्या घरपोच भाजीपाला आणि अन्नधान्य पोहोचवण्याचं काम या शेतकऱ्याने केलंय। म्हणून म्हणते, शेती हा श्वास आमचा, शेती हा ध्यास आमचा, शेती हा श्वास आमचा, शेती हा ध्यास आमचा, माती नदी माय आमची, शेती ही जात आमची, शेती ही जात आमची। मित्रांनो, सरकारचं डोकं ठिकाणात आहे का असं म्हणणारे भगतसिंह आठवतात। ज्यांच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही असे शिवराय पुन्हा जन्माला येतील। सुप्रसिद्ध दंगरकार नितीन संदनशिवे यांच्या कवितेतील ओळी प्रस्तुत विषयाला अनुसरण वाटायला लागतात की अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारे शेतकरी आणि ज्या देशाचा नामून्य कृषी प्रधान देश म्हणून केला जातो तेथील 60% जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे। मात्र तरी सुद्धा या देशामध्ये दुःखाच्या दारिद्र्यात पडलेला शेतकरी आम्हाला दिसून येतो। आणि याच उधारलेल्या बांधावरून त्या शेतकऱ्याचे दुःख मांडते। कारण वास्तवात बळीराजाची कन्या या ठिकाणी त्याच्या प्रगतीसाठी न्याय मागते आहे। शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तेथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तेथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। मित्रांनो, बाप शेतातून घरी थकून येतो, आपल्या मुलीला मांडीवर घेतो आणि आकाशातला चंद्र दाखवतो। तेव्हा पोरगी म्हणते बापाला, चंद्र नका दाखवू मला, भाकरी हवी पोटाला, चंद्र नका दाखवू मला, भाकरी हवी पोटाला। म्हणजे आजचं शासन शेतकऱ्याच्या भाकरीचा प्रश्न सुद्धा सोडू शकत नाही। यावर कवी महादेव कांबळे म्हणतात की मी चंद्रावर कविता करत नाही, मी चंद्रावर कविता करत नाही कारण त्याच्या खोरी एवढी भाकरी पोटाला भेटत नाही। हा थरथरतो माझा त्या लुकलुकत्या ताऱ्यांवर लिहिताना, कारण कागदावर बाप दिसतो माझा त्या सावकाराच्या शेतात राबताना, कारण कागदावर बाप दिसतो माझा त्या सावकाराच्या शेतात राबताना। मित्रांनो, शेतकरी हा नेत्यांकडून वाटून खाल्ला
दलालांकडून कुठला जातो सर्वसामान्यांसारखा, सर्वसामान्यांकडून कापला जातो अनु वांग्यासारखा. आणि जर का उतरलाच तो स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर तर बोंबा ठोकल्या जातात बोंबा ठोकल्या जातात कांद्यासारख्या, बोंबा ठोकल्या जातात कांद्यासारख्या. मित्रांनो, आपल्या देशातील तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील एकूण बजेट पैकी 30% खर्च कृषी क्षेत्रावर करण्यात आले आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेत ते 22% आणि पाचव्या पंचवार्षिक ते 12% पर्यंत येऊन पोहोचले. याला कारणीभूत त्याची परिस्थिती नाही, म्हणून शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो. आणि त्या संघर्षावर कवी विदर्भ ठाकरे म्हणतात की भोक पडलेल्या चपलातून काटा टोचतो बापाच्या पायाला, भोक पडलेल्या चपलातून काटा टोचतो बापाच्या पायाला, कळ उठते मस्तकात तेव्हा साहेब संघर्ष शब्दाचा अर्थ शोधत नसतो आम्ही पुस्तकात, संघर्ष शब्दाचा अर्थ शोधत नसतो आम्ही पुस्तकात. आपल्या शेतात भूमिपूजन करते तेव्हा 5 दगड घेते आणि नारळ फोडण्यासाठी 6वा दगड घेते. पाणी मात्र 5 दगडाला, खोबरं मात्र 5 दगडाला. खरं तर नारळाचा दणका हा त्या 6व्या दगडाने सुचलेला असतो, पण त्याचा मोबदला त्याला कधीच मिळत नाही. का बरं? तर त्याचा मोबदला त्याला कधीच मिळत नाही. याला कारणीभूत शेतकरी किंवा सरकार किंवा निसर्ग ठरू शकतो. केवळ सरकार आणि निसर्ग ठरू शकतं असं मी म्हणत नाही, कारण शेतकऱ्याला समजायला पाहिजे आपण कोणतं पीक घेतले, त्याला कोणतं खत घालायला पाहिजे, त्याला किती वेळेस पाणी द्यायला पाहिजे, त्याची निगा कशी राखली पाहिजे हे त्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे. शेतकरी ज्या वेळेस कर्ज काढतो त्यावेळेस कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. त्याच्याकडे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय असू शकतो असं मी म्हणत नाही, कारण प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक उत्तर असतं असं माझं म्हणणं आहे. आपण गणित सोडवतो त्याचं 10 वेळेस जरी केलं तरी एकदा उत्तर निघतं. आपण विज्ञानाचे प्रश्न सोडवतो 10 वेळेस प्रयत्न करून एकदा उत्तर भेटतच. मग शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी उत्तर का बरं भेटत नाही आणि का बरं तो आत्महत्या करतो असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला म्हणायचं ना शेतकरी हा संकटाशी लढतो, खरं आहे, पण तुम्हाला म्हणायचंच आहे ना जर सरकार हा कर्ज घेण्यासाठी त्याला मजबूर करतो असं कधीच होत नाही. सरकार महागाई वाढवतो मान्य, पण सरकारने जर शेतकऱ्याच्या मुलाला स्कॉलरशिप दिली नाही तर त्याऐवजी हुंडाबंदी केली. त्या शेतकऱ्याने सरकारने मुलींचं शिक्षण हे कमी फी मध्ये केलं. का बरं? त्याला